आज होता इतिहासाचा पेपर. मग काय गेलो दीपेशांच्या घर. दीपेश बघतोय तर मस्तपैकी झोपलाय. त्याला उठवलं झोपांशी. मग तिथं आर्यन दिसला. आर्यन मस्तपैकी बिर्याणी खात होता. फायनली त्याची तयारी झाली. मग तयारी झाली तर बघते तर काय आदेप झोपूनच आहे, नुसता डोलं मिचकवते. तर आयुष आला. आयुषचा मुद्दाम थोडंसं शूट केला. तर आयुष सांगते मला नको घेऊ, मला नको घेऊ, मी घाबरतोय. ठीक आहे बरं. गाडी बिडी लावली. जिग्नेश सांगते मला नको घेऊ. बरं ठीक आहे, नको घेऊ तुला. मग आम्हाला घेतलं गेटा बिटांशी. मग थोडंसं आपली शाळेचं शूट करते. शाळेचं शूट केला. सगळी पोरं निघली पेपरला जायला. मग आयुष सांगते मी रास लिहिते आता पेपर. मग तिथून आला चैतू. चैतू सांगते मला घे थोडंसं. ठीक आहे चल बरं तुला घे. पेपर खपला. पेपर खपला तर दिप्पे दिसला. दिप्पेचा शूट केला नॉर्मल. चैतू बी तो आला नंतर. मग तिथून गेलो कनिसजवळ. कनिस सांगते मला नको घेऊ, मला नको घेऊ, मी फेमस होईन. बरं ठीक. पेपर तर आमचा खपला. मग पेपर खपला तर जोरूचा शूट केला पेपराचा. बरं ठीक. मग गेलो कनिसजवळ. कनिसशी थोडीशी मुलाखत घेतली. तो सांगतोय रास पेपर लिहिला, रास पास होईन पास. पास नाही झालं तू पुन्हा फॉर्म भरण. आणि सांगतोय तो बघ माझा आयफोन मला पप्पाने घेतलाय. अरे ठीक आहे. मग चैतूचा शूट केला. न बोलू सिंगल पोरी मेसेज करा पटापट. ना पैसे पाठवा थोडंसं. मग आम्ही गाडी बिडी कारली मस्तपैकी. मग गेलो तिथं रोडवर. मग काय रोडवर दिला एक चापट. चापट दिला. मग तो दीपू उतरला. दीपूने दिला फाचापत 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 मारतय. तो ऐकत नाही. तो सांगते सॉरी 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 सॉरी. गेला बोलता खड्ड्यात. तू आता मार खाणार. दिली चापट 2-3. मग मी पण थोडासा रिएक्शन केला. चला तर आजच्या ब्लॉगमध्ये यावरच होता. यो ब्लॉग मिनी ब्लॉग इथंच एंड करते. भेटू पुढच्या पार्टमध्ये. चला बाय बाय.